संस्था पुरस्कार विजेत्या संस्थांचे प्राचार्य प्रतिनिधी कौशल्याचार्य यांना सर्व मान्यवरांना विनंती करते की आपल्या आसनावर नमूद केलेल्या ठिकाणीच आपण बसावे कृपया. आसन व्यवस्था आपण या ठिकाणी ठरवलेली आहे. तृतीय डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला हे आपले राज्यस्तरीय 3 क्रमांक आहेत. त्यानंतर विभागीय प्रथम म्हणजे विभागीयमध्ये ज्या 6 संस्था आहेत त्यामध्ये मुंबईमधली अहमद अब्दुल्ला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुण्यातली शासकीय उपप्रसंस्था सांगली, नाशिकमधली सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळाची उपप्रसंस्था टेहू तालुका पारोळा, औरंगाबादची शासकीय उपप्रसंस्था मुलींची औरंगाबाद, अमरावतीतली शासकीय उपप्रसंस्था मोर्शी आणि नागपूरमधील शासकीय उपप्रसंस्था नागपूर. तर हा आपला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा पुरस्कार वितरणाचा सिक्वेन्स असणार आहे. तर कृपया सर्वांनी हा सिक्वेन्स लक्षात घेऊन पुरस्काराच्या वेळेला स्टेजवर यावं. त्यानंतर दुसरी एक सूचना अशी आहे की ज्या वेळेला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि त्यांच्या सोबतचे प्रतिनिधी किंवा तत्कालीन प्राचार्य, आत्ताच्या प्राचार्य ज्याप्रमाणे आपल्याला सांगण्यात आलं आहे, तर स्टेजवर येताना आपण त्या बाजूने येणार आहोत. म्हणजे माझ्या लेफ्ट साईडने, तुमच्या राईट साईडने तिकडने येऊन पुरस्कार घेणार आहोत. 2 मिनिटं मान्यवरांसोबत फोटो सेशन होईल. त्यानंतर ह्या बाजूने त्यांनी परत जायचं आणि आपल्या जागेवर आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर कौशल्याचार्य पुरस्कारांचा सिक्वेन्स सांगते आहे. ह्या वर्षीचे जे पुरस्कार विजेते आहेत पत्रिकेत जो सिक्वेन्स आहे तोच आपण कायम ठेवत आहोत. श्रीयुत मंगेश पुंडकर सर शिल्पनिदेशक, त्यावेळेला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अकोला, आता ते गटनिदेशक आहेत. त्यानंतर 2020चे कौशल्याचार्य पुरस्काराचे 2 विजेते आहेत. श्रीयुत गंगाराम कोलापटे सर आहेत तिथे आणि श्रीमती रेणुका गवळ. तर अशा पद्धतीने आपला सिक्वेन्स राहणार आहे. सर्वप्रथम पुंडकर सर, मग कोलापटे सर आणि गवळ मॅडम. कौशल्याचार्य पुरस्काराच्या वेळेला कौशल्याचार्यांचा पुरस्कार घ्यायला या पद्धतीने आपण येणार आहोत आणि सिंगल येणार आहोत. ओके. या ठिकाणी आपला स्टेजचा जो आहे जी स्पेस आहे ती कमी असल्यामुळे आपण या ठिकाणी जास्त गर्दी करू शकत नाही, त्यामुळे समजून घ्या कृपया. आपला कार्यक्रम पूर्ण पार पडल्यानंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपण ज्या पद्धतीने रूपरेषा दिलेली आहे त्या पद्धतीने जाणार आहोत. संपूर्ण कार्यक्रम आपला पार पडल्यानंतर आपलं प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार विजेते त्यांचं फोटो सेशन होईल एकत्र, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपण फोटो सेशन सगळ्यांचं, पुरस्कार विजेत्यांचं आणि मान्यवरांचं करणार आहोत. आपला हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम साधारणतः 2 तासाचा आपण नियोजन केलेलं आहे आणि त्यानंतर आपलं भोजन आहे आणि भोजनानंतर आपला कार्यक्रम समाप्त होणार आहे. धन्यवाद. करू का लाईव्ह? लोकांना ते बघतील की काहीच नाही त्याचं चालू राहतं. याच्यावर कॅमेरा ऐक ना, लाईव्ह स्टार्ट करतो त्याच्यावर कॅमेरा पॅन करतो स्टडी स्क्रीनवर.
स्टँड आपल्याला करतील का मंत्रीमध्ये येताना स्टँड करतील तिकडच्या बाजूला किंवा मग हे तिकडं टाकलं तर थोडंसं पाय पुढं मध्ये करतात मंत्रीमध्ये जातात. माननीय मंत्री महोदयांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे, त्यामुळे कृपया सर्वांनी आश्वस्त व्हावे. पुरस्कारप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कौशल्याचार्य यांना एक सूचना आहे की इथला या ठिकाणचा कार्यक्रम आणि भोजन यासाठी सगळ्यांनीच थांबायचं आहे, परंतु सहसंचालक उपस्थित मान्यवर यांचं सगळ्यांचं भोजन वगैरे झाल्यानंतर त्यांनी दिलवारा बिल्डिंग जी आहे महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचं जे ऑफिस आहे कुपरेज गार्डनच्या समोर, त्या ठिकाणी एक आपण छोटी बैठक आयोजित केली आहे.
इथला कार्यक्रम झाल्यानंतर तिथे त्यांनी उपस्थित राहायचं आहे. पुरस्कार प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्याचार्य आणि माननीय सर्व सहसंचालक. शासनाच्या कोविड परिस्थितीतील निर्देशाप्रमाणे आपल्याला जी कार्यक्रमाची परवानगी दिलेली आहे तर त्यानुसार शासनाच्या जे सूचना आहे त्या आपल्याला पाळणे आवश्यक आहे. तर त्या अनुषंगानेच आपण या मोठ्या हॉलमध्ये तेवढ्याच जणांची व्यवस्था केली आहे आणि त्याचनुसार आपण मास्क घालणे आवश्यक आहे कार्यक्रमाला. फक्त बोलण्यासाठी किंवा काही विशेष याच्यासाठीच आपल्याला ती सवलत आहे, परंतु सर्वांनी मास्क घालणे हे आवश्यक आहे. कृपया कार्यक्रम थोड्याच वेळ सुरू होणार असल्याने सर्वांनी आपले जे भ्रमणध्वनी आहे ते सायलेंट मोडवर ठेवावे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येण्याच्या ओघात आहेत आणि काही क्षणातच आपला कार्यक्रम सुरू होईल. परंतु प्रमुख पाहुण्यांच्या प्रतीक्षेत आपण सर्व मान्यवर उपस्थितांचं तो जो वेटिंग पिरियड असतो तो थोडा सुसह्य व्हावा यासाठी एक 4 ओळी ऐकवते. नुकताच दसरा पार पडलेला आहे, दिवाळी येऊ घातली आहे, तर त्याच औचित्याने जाणीवांचे सीमोल्लंघन मान्य लेखक, माझे आवडते लेखक कवी प्रवीण दवणे सर यांची एक सुंदर कविता आहे, दसऱ्याच्या निमित्त त्यांनी लिहिली होती. धावत राहायचे कुठल्याशा जीवट आशेने, धावत राहायचे कुठल्याशा जीवट आशेने, वळलेल्या मुठीत प्रकाशाच्या बिया, वळलेल्या मुठीत प्रकाशाच्या बिया घेऊन. पुढे काय बरं होणार या बियांचे, पुढे काय बरं होणार या बियांचे, रुजतील का त्या, मग उगवतील का त्या. मी एकटा किती बिया पेरणार किंवा एकटी किती बिया पेरणार, या आशंकांना दूर सारून काळोखासारखे पेरीत राहायच्या बिया, प्रकाशाच्या आणि श्रद्धेच्या आशेने. असंख्य नाम अनाम हातांनी नक्की पहाटेल या एकमेव ध्यासाने. शतकांपूर्वी पेरलेल्या प्रकाश बियांमुळेच तर इथवर आलो ना आपण. धावत आहोत आपण त्याच प्रकाशात, धावत आहोत आपण त्याच प्रकाशात, त्यांनी पेरलेल्या प्रकाश बियांच्या सोबतीने. ज्यांना आज पालवी आली आहे अक्षर प्रकाशाची, तोच ध्यास घेऊन धावत राहावे आपण सुद्धा, तोच ध्यास घेऊन धावत राहावे आपण सुद्धा, आपल्या उद्याच्या पिढीसाठी, आपल्या पिल्लांसाठी. प्रकाशाच्या बिया घेऊन हेच आजचे शुभचिंतन आणि हा दसरा. धन्यवाद. आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी कोविड परिस्थितीनंतर एकत्र आलोत. तर या आपल्या एकत्र येण्यावर 4 ओळी. आज आहोत आपण एकत्र. एकत्र येणं ही आहे सुरुवात, एकत्र येणे ही आहे सुरुवात, आणि सोबत राहणे ही आहे प्रगती. मदत करणे ही आहे संस्कार, आणि आपल्या सर्वांचं स्वागत करणे ही आहे संस्कृती. धन्यवाद. सेंट्रल आहे खाली येते तू मध्ये क्रमाने आणि महात्मा फुलेंच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत आजच्या ह्या आयोजित आपल्या या सोहळ्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख अतिथी, मान्यवरांचं सहर्ष मनाने स्वागत करीत आहोत.
मान्यवरांचं आगमन झालं आणि आमच्या सोहळ्यात रंगत झाली. मान्यवरांचं आगमन झालं, आमच्या सोहळ्यात रंगत झाली. कृपया टाळ्यांच्या गडगडाटाने मान्यवरांचं स्वागत करूया. आजचा आपला कार्यक्रम राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सन 2019-20 या वर्षासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार वितरण सोहळा, त्याचप्रमाणे कौशल्याचार्य पुरस्कार प्राप्त शिल्प निदेशकांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज आपण आयोजित करत आहोत. सदर कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्ष, मुख्य अतिथी श्रीयुत नवाब मलिक जी, माननीय मंत्री कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग, त्याचप्रमाणे माननीय श्रीमती मनीषा वर्मा मॅडम, प्रधान सचिव कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग, माननीय श्रीयुत दीपेंद्रजी सिंग कुशवाहा, माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय, आणि आमचे संचालक माननीय श्रीयुत दिगंबर दळवी साहेब, या सर्वांचं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहे. सुस्वागतम. पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र घडते असे म्हणतात. कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्याची आणि पर्यायाने राष्ट्राची प्रगती साधता येऊ शकते. कोणत्याही शैक्षणिक व प्रशिक्षण व्यवस्थेमध्ये पुरस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शासनाच्या विविध योजनांची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करताना अशा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करत असतानाच इतर संस्थांमध्ये सुद्धा याच पद्धतीने निकोप अशी स्पर्धा वाढावी, उत्कृष्ट दर्जाकडे संस्थांनी वाटचाल करावी, तसेच कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी करावी आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा ठसा उंचवावा आणि उमटवावा. राज्याची मान उंचवणारे प्रशिक्षक यांचाही उचित सन्मान व्हावा आणि इतरांना यामधून प्रेरणा मिळावी, या उद्देशानेच आजचा हा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. आजचा सोहळा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. उपस्थित मान्यवरांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. सर्वप्रथम उपस्थित माननीय मंत्री कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग श्रीयुत नवाब मलिक जी यांचे स्वागत माननीय संचालक श्रीयुत दळवी साहेब यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते. टाळ्यांचा कडकडाट हा थांबता कामा नये. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या आवडत्या मॅडम माननीय प्रधान सचिव कौशल्य विकास रोजगार उद्योजकता श्रीमती मनीषा वर्मा मॅडम यांचे स्वागत माननीय संचालकांनी करावे अशी मी विनंती करते. आम्हाला सतत मार्गदर्शक असणारे माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माननीय दीपेंद्र सिंग कुशवाहा यांचे स्वागत माननीय दळवी साहेबांनी करावे अशी त्यांना विनंती करते. आणि आपल्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाची संचालनाची घोडदौड ज्यांच्या हातामध्ये आहे आणि आम्हाला मार्गदर्शक आहे असे माननीय संचालक श्री दळवी साहेब यांचे स्वागत आमचे माननीय सहसंचालक श्री चंद्रकांत निनाळे साहेब यांनी करावे असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. मान्यवरांच्या आगमनाने आमच्या कार्यक्रमात चार छान लागलेले आहेत आणि आज या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे स्वागत आणि त्यानंतर दीप प्रज्वलन. उगवतो जसा पहाटेचा दिनकर नवचैतन्य देऊनी फुलवितो चराचर, तसेच आजच्या पुरस्कार सोहळ्याचे असा चैतन्यमयी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. आणि त्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करते की कृपया त्यांनी दीप प्रज्वलनासाठी सुंदर अशी समई त्या ठिकाणी सजवलेली आहे. आमचे मार्गदर्शक मान्यवर यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करत आहोत. आजच्या या दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने आमच्या
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई, ज्यांच्या अपार कष्टाने आजच्या महिला वर्ग या ठिकाणी हातामध्ये लेखणी घेऊन या ठिकाणी विविध त्यांचे विविध गोष्टी लिहून आणि मार्गक्रमण करत आहात, अशा सावित्रीमाईंच्या कृपा आशीर्वादानेच मी सुद्धा आज तुमच्यासमोर बोलते आहे. त्या क्रांती ज्योतीला सुद्धा आजच्या दीपप्रज्वलनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी नमन करूया, सरस्वतीचे पूजन करूया. ज्योति दीप की जलती रहनी चाहिए, ज्योति दीप की जलती रहनी चाहिए, चाहे कितने भी मुश्किल हो, कौशल्य रथ की गति चलती रहनी चाहिए. धन्यवाद. मंगलमय असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या मंगलमय अशा वातावरणामध्ये दोन ओळी नक्कीच सर्वांसाठी. एक रास्ता ये भी है मंजिलों को पाने का, एक रास्ता ये भी है मंजिलों को पाने का, सीख लो कोई हुनर आत्मनिर्भर बनने का. कौशल्य विकासाचा विजय असो. अत्यंत कमी वेळात कौशल्य प्रशिक्षण घेऊन आजचा युवक हा आत्मनिर्भर होतो आहे आणि हा आत्मनिर्भर होण्याचा जो मार्ग आहे तोच म्हणजे आमचा विभाग कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग. आमच्या विभागाच्या विविध रोजगारभिमुख योजना, या योजनाची प्रभावी अशी अंमलबजावणी आपण सर्वजण मिळून करत आहोत आणि ही अंमलबजावणी करत असताना आमचे मार्गदर्शक आणि जो जहाजाचा कप्तान असतो अर्थातच त्याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्याच पद्धतीने माननीय संचालक सुद्धा सतत आम्हाला मार्गदर्शक करत असतात आणि त्यांनाच मी विनंती करते की आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावना आणि प्रस्तावनेसह मनोगत करावं असं मी माननीय दळवी साहेबांना विनंती करते. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज महाराष्ट्रातील शासकीय तथा अशासकीय सर्व ITI मधून जे उत्कृष्ट ITI आपण डिक्लेअर केलेले आहे त्या सर्व प्राचार्यांचं इथे सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्यांना कौशल्यचार्य पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं पण अभिनंदन आणि स्वागत करतो. आजच्या या उत्कृष्ट ITI पुरस्कारांनी आपण ज्यांना ज्यांना इथे सन्मानित करणार आहे त्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख अतिथी आणि या विभागाचे प्रेरणास्थान असलेले माननीय मंत्री नवाब मलिकजी यांचं इथे मी स्वागत करतो. आमच्या खात्याच्या मार्गदर्शक ऑनरेबल मनीषा वर्मा मॅम, प्रधान सचिव कौशल्य विकास यांचं पण मी इथे स्वागत करतो. त्याचप्रमाणे 2019 पासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आयुक्त, एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर MSSDS, इनोव्हेशन सोसायटी या सर्व आघाडीवर ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे असे आमचे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय दीपेंद्रसिंग कुशवाहा सर यांचं पण इथे मी स्वागत करतो. या ठिकाणी आवर्जून आपल्या मंत्रालयातील जे सिनियर अधिकारी आहे ते उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर सुवर्णा खरात सहसचिव, डॉक्टर भोसले सर उपसचिव, डॉक्टर सौ भरोसे मॅडम, मंत्रालयातील सर्व अवर सचिव, या संचालनातील सर्व सन्माननीय सहसंचालक, सर्व अधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, या सर्वांचं या कार्यक्रमासाठी मी पुनश्च एक वेळा स्वागत करतो आणि ज्यांना हे पुरस्कार मिळणार आहे त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो. महाराष्ट्र शासनाने 2018 मध्ये महाराष्ट्रामध्ये रोजगारक्षम विद्यार्थी घडवण्याकरता, कौशल्यक्षम विद्यार्थी घडवण्याकरता एक स्पर्धा निर्माण व्हावी, प्रत्येक ITIनी जास्तीत जास्त पद्धतीने चांगलं प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्याला रोजगारक्षम बनावं, त्याची गुणवत्ता वाढवावी यासाठी सतत प्रयत्न करावे आणि त्यातून स्पर्धा निर्माण होऊन एक उत्कृष्ट जे ITI आहे त्याचं चयन करून त्यांना पुरस्कार द्यावा असा एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
त्याप्रमाणे 2019 मध्ये राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक, राज्यस्तरावरलं दुसरं पारितोषिक आणि राज्यस्तरावरलं तिसरं पारितोषिक, याच्यामध्ये 5 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 3 लाख रुपये दुसरं पारितोषिक आणि 2 लाख रुपये तिसरं पारितोषिक असे या पारितोषिकाचं स्वरूप आहे. त्यानंतर प्रत्येक विभागातून एक ITI त्या विभाग स्तरावर ज्यांना 1 लाख रुपयाचं आपण पारितोषिक देतो आहे. असा हा कार्यक्रम 2019 साली माननीय महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते संपन्न झालेला होता. मागच्या वर्षी कोविडमुळे आणि विपरीत परिस्थिती असल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकलेला नाही आणि त्यामुळे 2020 आणि 21 या दोन्ही वर्ष मिळून आपण हा कार्यक्रम यावर्षी आयोजित केलेला आहे. यातून सर्व ITIंनी प्रथम RO स्तरावर भाग घेतलेला आहे. विभागीय स्तरावर त्यांची पूर्ण छाननी झालेली आहे. त्यांना गुणवत्ता यादी त्यांनी ITIची डिक्लेअर केलेली आहे आणि ते सर्व प्रस्ताव आमच्या मुख्य कार्यालयाला पाठवण्यात आलेले होते. मुख्य कार्यालयाने त्यावर समिती नेमलेली होती. त्यामध्ये 2 माजी संचालक होते, इंडस्ट्रीचे काही प्रतिनिधी होते, संचालक आणि संचालनातील काही अधिकारी, असा सर्व मिळून त्या समितीने उत्तम प्रकारे याची छाननी केली. त्याचे डिटेलमध्ये 2 दिवस आपण प्रेझेंटेशन घेतले सर्व ITIचे आणि अगदी म्हणजे ट्रान्सपरंट पद्धतीने त्याच्यामध्ये आपण या ITIची निवड केलेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये नेहमी एक खाजगी ITIचा एक संवाद असतो की आमच्याकडे लक्ष दिल्या जात नाही, परंतु आम्ही खाजगी ITIची सुद्धा यथेच्छ चांगली स्क्रुटिनी केली आणि आपल्याला सांगायचा आनंद वाटतं की यामध्ये खाजगी ITIंना सुद्धा पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. राज्य स्तरावर सुद्धा एक खाजगी ITI आलेली आहे. विभागीय स्तरावर सुद्धा 2 खाजगी ITIंचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे आणि त्यामुळे सर्व समावेशक अशी ही कार्यप्रणाली वापरून आपण या पुरस्काराची यादी तयार केलेली आहे. ते शासनाने मान्य केलेली आहे. सुरुवातीला हा प्रस्ताव आपण पाठवलेला होता की यावर्षी आपल्याला पुरस्कार द्यायचे आहे, परंतु फायनान्स डिपार्टमेंटने सांगितले की कोविडची परिस्थिती असल्यामुळे शक्यतोवर सत्कार समारंभ हे कार्यक्रम आयोजित करू नका आणि त्यामुळे आपल्याला या कार्यक्रमाला थोडा विलंब झालेला आहे. ते फायनान्स डिपार्टमेंटने नाकारल्यानंतर खात्याच्या आपल्या ज्या प्रधान सचिव आहेत त्यांनी सांगितलं की फायनान्सनी फाईल देऊ की नाही, फायनान्सनी पैसा देऊ की नाही, आपण हा कार्यक्रम करणार. आपल्याकडे जे काही इतर निधीचे स्रोत आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम होणारच आणि त्या पद्धतीने मग आपण आपल्या SCVT मधून किंवा केंद्रामधून जो आपलाच पैसा आहे आपण तो कमावलेला आहे विविध माध्यमातून, त्यातून आपण खर्च करून हा कार्यक्रम करू. आणि आज आनंदाची गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते की जे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे, असं एक कणखर नेतृत्व आहे की नाही कार्यक्रम तो हो गए आणि होना चाहिए, ते आज आपल्याला दिसते आहे की आजचा कार्यक्रम हा आपण आयोजित केलेला आहे आणि सुंदर असा कार्यक्रम हा संपन्न होत आहे. आज पुन्हा सांगायचं वाटतं की फायनान्स डिपार्टमेंटने मॅम आपल्याला आता परवानगी दिलेली आहे आणि आपला निधी सुद्धा वितरित केलेला आहे. आता आपल्याला त्याची पण गरज पडणार नाही. महाराष्ट्र हा देशामध्ये स्किल इम्पार्ट करणारा किंवा कौशल्य प्रशिक्षण देणारा हे सर्वात मोठं राज्य आहे. कुठलीही योजना केंद्र शासनाची असो, आपला हा 25% वाटा तरी महाराष्ट्राचा त्यामध्ये असो. म्हणजे 1396 PPP मध्ये जेव्हा ITI सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अलॉट केल्या गेलेल्या आहेत त्याच्यातल्या 250 ITI आपल्या होत्या. म्हणजे जवळपास 25 ते 30% नेहमी आपलं कॉन्ट्रीब्युशन असते. आता सुद्धा 500 ITI पैकी आपल्याला 76 ITI ज्या आहेत त्या स्ट्राईव्हमध्ये मिळालेल्या आहेत. तर महाराष्ट्र हे नेहमी पुरोगामी राज्य आहे आणि पुरोगामी राज्यासोबतच या महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे आणि या डिपार्टमेंटचं ध्येय आहे की रीच टू अनरीच, म्हणजे ज्याच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही त्याच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि त्या विद्यार्थ्यांना घेऊन आपल्या ITIला आणावं आणि त्याला रोजगारक्षम बनवावं, अशी ही साधारणतः आपण गेल्या अनेक वर्षापासून ही कार्यपद्धती अवलंबतो. सरांना मला यावर्षी सांगावंसं वाटतं की यावर्षी सर 11वीला प्रवेश झालेले नाही, पॉलिटेक्निकला प्रवेश नाही, इंजिनिअरिंगला प्रवेश नाही, पण आपण ITIसाठी विशेष मोहीम राबवून आज आपले मागच्या वर्षी जेवढे प्रवेश झाले होते ते आपण क्रॉस केलेले आहे आणि येत्या या काही दिवसामध्ये पुन्हा आपले प्रवेश 100% होईल. काही नॉन पॉप्युलर ट्रेनमध्ये आपले प्रवेश झालेले नाही आहे. त्याच्यासाठी आपल्या प्राचार्यांनी निरंतर कार्य केलेलं आहे
आणि यावर्षी आम्हाला सर्वात मोठी अडचण गेली की जे स्कूल कनेक्ट प्रोग्राम आपण राबवत होतो की प्रत्येक शाळेत जाऊन आपण विद्यार्थ्यांना आयटीआयचं महत्त्व सांगत होतो आणि त्या विद्यार्थ्यांना आपण एनरोल करत होतो, परंतु कुठल्याही शाळा सुरू नसल्यामुळे आपल्याला जो आपला घटक आहे किंवा आपल्या आयटीआयकडे जो ओढल्या जाऊ शकते किंवा ज्याला उत्साह आहे आयटीआय करण्यामध्ये, विशेष रुची आहे, असे विद्यार्थी शोधण्यामध्ये आपला खूप वेळ गेलेला आहे. आम्ही एक 2-3 याच्यामध्ये कार्यवाही केलेली आहे. एक, स्कूल कनेक्ट नसल्यामुळे प्रत्येक प्रिन्सिपलला आम्ही प्रत्येक गावात जाऊन सरपंच असेल, तलाठी असेल आणि त्या गावातल्या लोकांना महत्त्व त्याचं सांगून त्यांचं एनरोलमेंट करून घेतलेलं आहे. दुसरा एक आम्ही प्रोग्राम राबवला की जसं आम्हाला माहीत पडलं पहिल्या फेरीनंतर की प्रवेशाचा थोडा यावर्षी सगळीकडे प्रॉब्लेम्स आहे, तेव्हा आम्ही ग्रासरूटवर काही लोकांकडून सर्वे करून घेतलेला आहे की अनऑफिशियली की हे प्रवेश का होत नाही. तर त्यात असं लक्षात आलं की बरेचसे गरीब जे विद्यार्थी आहे त्यांच्या रोजगारचा आणि रोजीरोटीचा प्रॉब्लेम होता. आयटीआयला जरी आपण विनाशुल्क त्यांना प्रशिक्षण देतो, परंतु येण्या जाण्याचा आणि त्यांच्या सर्वांचा प्रॉब्लेम होता. अशा वेळेस सर्व लोकांना काउन्सिलिंग करून हे करून आपण त्यांना आयटीआयमध्ये आणलेलं आहे. दुसरं एक अभियान आपण म्हणजे प्रत्येक अभियान आपण राबवलेलं आहे. दुसरं एक अभियान असं राबवलं की मला माहीत आहे सर की पॉलिटिकल पार्टीमध्ये 30 पार्टी जास्त विनिंग होण्याची शक्यता असते की जे आपले मतदार, जे त्यांना मानणारे मतदार आहेत ते आपल्या मतदार केंद्रावर आणतात आणि त्यांचं मतदान करून घेतात. त्या पद्धतीने आम्ही आमचा जो घटक आहे तो शोधला आणि त्यांना आपल्या आयटीआयमध्ये आणण्याकरता आम्ही विशेष एक अभियान राबवलं. त्या अभियानाचं नाव होतं की प्रवेश दूत. म्हणजे आयटीआयचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या आजूबाजूचे गाव जे आहे त्या गावातले जे विद्यार्थी आहेत त्यांची यादी देण्यात आली आणि त्यांनी त्या गावात जाऊन त्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करून आयटीआयमध्ये त्यांना घेऊन यायचं. अशा विविध प्रकारच्या माध्यमातून आपण हे प्रवेश प्रक्रिया यावर्षी राबवली. त्याचा एक आपल्याला चांगला इम्पॅक्ट दिसलेला आहे आणि आपल्या ॲडमिशन ह्या समाधानकारक झालेल्या आहेत. तरी आपल्याला 100% करण्यासाठी आपण आता त्याच्यामध्ये अग्रेसर झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 417 गव्हर्नमेंट आयटीआय, 535 प्रायव्हेट आयटीआय, एवढा मोठा डोलार आहे. 15,000च्या वर आपले आयटीआयचे शिक्षक आहेत आणि अशासकीय शिक्षक सुद्धा आपले जवळपास 7 ते 8 हजार आहेत. या सर्व गोष्टीचा एक डोलारा आपण घेऊन चाललेला आहे आणि आता आपल्या खात्याला एक चांगलं सक्षम असं नेतृत्व मिळालेलं आहे की सर सुद्धा एवढे फॉलोअप घेतात 15-20 दिवसांनी की प्रत्येक स्कीमची. त्याच्यामध्ये सर मी आपल्याला सांगतो की कौशल्य विकास आणि उद्योजकता हे खातं जाता 2024च्या इलेक्शनच्या वेळेस एवढ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या, एवढ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळालं, हा मुख्य एजेंडा राहणार आहे आणि हे खातं त्याच्यासाठी तयार झालेलं आहे आता की आपल्याला ह्या सर्व करायचे आहे. आपण मॅप सारखी योजना आपली जी येऊ घातलेली आहे त्यातून असंख्य आपल्याला लोकांना रोजगार मिळेल. छोट्या मोठ्या आस्थापनांना आपण मदत करणार आहे, ते सुद्धा या अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण करतील. आणि सर महाराष्ट्र असं एक पुरोगामी राज्य आहे. आपण नेहमी म्हणतो की पुरोगामी, मला DGETच्या एका ऑफिसरने विचारलं की मी एक वेळा सांगितलं की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, तर पुरोगामी का मतलब क्या होता है? मैंने बोला पुरोगामी का मतलब होता है कि यहाँ पर जो फुले शाह अम्बेडकर हो गए, उनकी जो विचारधारा है उस विचारधारा से ये डिपार्टमेंट चलता है और हमारा राज्य चलता है. तो बोले उसका एक एग्जाम्पल दो. तो मैं मतलब कि पूरे देश में हमारे यहाँ जो ITI है वो किस प्रकार के ITI में बताता हूँ. हमारे पास में जनरल ITI है जो सभी बच्चों को अकोमोडेट करते हैं. दूसरा, हमारे यहाँ लेडीज के लिए 15 विशेष ITI है कि जिसमें हम सिर्फ महिलाओं को प्रशिक्षण देते हैं. तीसरा, हमारे पास में अल्पसंख्यक ITI है कि जो डेडिकेटेड अल्पसंख्यक ITI है और बाकी ITI में स्पेशल उनके लिए कुछ टुकड़ी जिसको बोलते हैं हम बैचेस बोलते हैं वो हम रन करते हैं. हमारे पास में स्पेशली SC स्टूडेंट के लिए ITI है, डेडिकेटेड 4 ITI है और बाकी जो परसेंटेज है कॉन्स्टिट्यूशनल वो तो बाकी ITI में है. उसके बाद में हमारे पास में 61 ऐसे ट्राइबल ITI है कि जो ट्राइबल के बच्चों को हम प्रशिक्षण देते हैं. और उसके बाद में हमारे पास में 28 ITI ट्राइबल के लिए ऐसे है कि जो आश्रम शाला में वहाँ ITI चलाते हैं, वहाँ टेक्निकल भी चलाते हैं और ITI भी चलाते हैं. तो माइनॉरिटी रहो या फिर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट की स्कीम रहे, ट्राइबल डिपार्टमेंट की स्कीम रहे या जनरल स्कीम रहे, ये सभी लोगों को एक ही अम्ब्रेला में लाके हम लोग ये स्कीम चलाते हैं. सो दिस इज द हमारा पुरोगामी. तर या पद्धतीनं आपल्या या सर्व महाराष्ट्रामध्ये ITIची वाटचाल सुरू आहे. आपण बघितलं असेल की यवतमाळ सारखी ITI ही पहिल्या नंबरवर आलेली आहे आणि त्याचं नेतृत्व गेल्या 3 वर्षापासून एक महिला करत होती. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठे मॅडम आहे, आताच त्यांची जस्ट
ट्रान्सफर झालेली आहे त्या नागपूरला गेलेल्या आहे. म्हणून सर आम्ही काय केलेलं आहे की जे एक्झिस्टिंग प्रिन्सिपल होते ज्यावेळेस त्यांनी हे काम केलं त्यांना पण बोलवलेलं आहे आम्ही, आणि जे आता जे प्रिन्सिपल आहेत त्यांना पण बोलवलेलं आहे. तर या डिपार्टमेंटनी मॅपसारखी योजना असू द्या किंवा आपल्या प्रतिपूर्तीची योजना असू द्या, अशा चांगल्या योजना ज्या गरिबांसाठी, उपेक्षितासाठी आणि रिच टू अनरिच ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं काम करण्यासाठी या सर्व योजना आपण कार्यान्वित केलेल्या आहे आणि काही योजना आपल्या कार्यान्वित होणार आहे. तर या वर्षाच्या अखेरीपर्यंत या सर्वांच्या बाबतीमध्ये ग्रीन आयटीआयचा सुद्धा आपण कॉन्सेप्ट केलेला आहे, सोलर एनर्जीचा आपण प्रयोग करतो आहे. त्याच्यानंतर आपण सर्व शोष खड्डे करून आयटीआयमध्येच कचऱ्याची विल्हेवाट करून राहिलेला आहे. प्लांटेशन मोठ्या प्रमाणात मध्ये आपण केलेलं आहे. ह्या सर्व योजना राबवताना विशेष म्हणजे मॅडमची एक कॉन्सेप्ट होती की प्रत्येक आयटीआयमध्ये एक बेसिक सुविधा असल्या पाहिजे, त्याची डागडुजी झाली पाहिजे, तिथं पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, टॉयलेट चांगले असले पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपण प्रत्येक आता आयटीआयचं जे आपल्याकडे वर्गीकरण आहे क्लास 1, क्लास 1 ज्युनियर आणि क्लास 2, या सर्व आयटीआयला आपण पीएलएतून आता मान्यता दिलेली आहे की क्लास 1 आयटीआयला 5 लाख रुपयेपर्यंत, क्लास 1 ज्युनियर आयटीआयला 3 लाख रुपयेपर्यंत आणि क्लास 2 आयटीआयला 2 लाख रुपयेपर्यंत प्रिन्सिपलला फायनान्शियली आपण पॉवर दिलेले आहे की जेणेकरून तो प्रस्ताव उगीच फिरत राहतो आणि त्या प्रिन्सिपलला शेवटी काही मिळत नाही. म्हणून त्यांना सक्षम करण्याकरता पीएलएतून हे करण्याची आपण परवानगी सुद्धा दिलेली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा प्रसंगी आपण बरेचसे कार्यक्रम केलेले आहे. कालच मॅमनं सांगितले का हे सर्व आपल्या माय जिओ जे आपलं पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपल्याला हे सर्व टाकायचे आहे आणि काही दिवसातच आपल्याला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र हे नेहमी अग्रेसर राज्य म्हणून स्किलमध्ये नेहमी होईल. या पद्धतीने आपल्या प्रेरणा स्रोतमधून आणि मार्गदर्शनातून हे सर्व गोष्टी चालू आहेत. सर, आपल्या आयटीआयच्या शिक्षकांनी ऑक्सिजन प्लांट जे आहे प्रत्येक हॉस्पिटलचे या कोविडच्या काळामध्ये त्यांचं मेंटेनन्स, त्यांची दुरुस्ती आणि त्यांचा सर्वे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. ते उत्कृष्ट एक काम आपल्या या विभागाने, ज्याला आपण फ्लॅगशिप म्हणतो, असं एक काम केलेलं आहे. ते आपल्या खात्यासाठी निश्चितच गौरवास्पद असं काम आहे. आणि या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवा प्रसंगी रोजगार मेळावे असू द्या किंवा गरीब ज्या मुली आहेत त्यांना आयटीआयमध्ये येण्याचं प्रावधान असू द्या किंवा बाकी योजना असू द्या, त्या आपण प्रभावीपणे राबवून आणि त्यांचं सक्षमीकरण करण्यामध्ये आपला नेहमी पुढाकार असणार आहे. आपण ते पुढे जाणार आहे. या सर्व बाबीमध्ये आपणास मी सांगू इच्छितो की आपल्या प्रेरणेतून, मॅडमच्या मार्गदर्शनातून आणि कुशवा साहेब तर आपल्या डिपार्टमेंटचे मेंटरच झालेले आहेत, त्यामुळे या सर्वांच्या समन्वयातून अगदी चांगलं आपलं डिपार्टमेंट यशस्वी वाटचाल करून राहिलेलं आहे आणि आपल्याला याचे चांगले इफेक्ट्स हे येत्या काळामध्ये आपल्याला दिसणारच आहे. मी पुनश्च सर्व प्राचार्य यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली एक हेल्दी कॉम्पिटिशन व्हावी. याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या आयटीआय या कॉम्पिटिशनमध्ये येणार आहे. त्यांनी सुद्धा आतापासूनच सुरुवात केलेली आहे. बऱ्याचशा प्राचार्यांनी आम्हाला विचारलेलं आहे की सर, उत्कृष्ट येण्यासाठी आम्हाला काय काय करता येईल, तर त्याचे आपले काही पॅरामीटर आहेत, त्या पॅरामीटरप्रमाणे त्यांनी आताच काम सुरू झालेलं आहे. तर दॅट इज अ हेल्दी कॉम्पिटिशन इन द डिपार्टमेंट फॉर दिस उत्कृष्ट आयटीआय ऑल्सो. तर एवढं माझं मनोगत मी करतो. आपल्या सर्वांचं पुनश्च इथे आल्याबद्दल स्वागत आणि धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचा अनुभव जो आहे तो म्हणजे आपण काउंट नाही करू शकत की अगदी प्राचार्य पदापासून जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकाऱ्यापासून रिजनल लेवल आता आणि डायरेक्टर लेवल, म्हणजे त्यांना कुठली गोष्ट बघण्यासाठी किंवा डिसिजन घेण्यासाठी फार कष्ट करावं लागत नाही. ते त्यांच्या आवाक्यात असतं सगळं. आणि एखाद्या गोष्टीचं सोल्युशन जर काढायचं असेल तर ते इतकं प्रॅक्टिकल आणि इतकं फास्ट सोल्युशन असतं की पुढच्या मिनिटाला त्याचं सोल्युशन. आणि जसं सर म्हणाले की आमचं नेतृत्व इतकं छान मिळालेलं आहे की जो प्रश्न संचालनालय स्तरावरचा असतो तो इथे सुटतो, पुढचा असेल लगेच मॅडमकडे त्याचे सोल्युशन मिळतात. आणि नवाब मलिकजी तर आहेतच आपल्या पाठीशी, त्यामुळे अगदी आपला कौशल्य रथ अगदी वेगात सुरू आहे. धन्यवाद सर.
सरांसाठी एकदा आपण सगळ्यांनी टाळ्यांनी अभिनंदन करूया. कोणतीही प्रशिक्षण संस्था जेव्हा चालवायची असते, प्राचार्य सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे, तर अत्यंत नियोजनपूर्ण पावलं टाकावे लागतात. संघटन असावं लागतं सगळ्या स्टाफचं, सगळ्या निदेशकांचं, मूल्यमापन करावं लागतं सगळ्या सुविधांचं, आणि अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेकरता अथक मेहनत करावी लागते सगळ्या टीमसोबत. तर आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून जे विद्यार्थी या ठिकाणी किंवा जे प्रशिक्षणार्थी होतात, आमचे प्रवेश घेतात, तर ते आमचे स्टेक होल्डर आहेत आणि त्यांच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आहोत. आपण अखंड राबत आहोत. परंतु हे स्टेक होल्डरचा जो रिझल्ट मिळतोय तो काय आहे, आणि आपल्याला जो विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे आणि विद्यार्थ्याला एक जबाबदार नागरिक होण्याच्या दृष्टीने आपल्याला पाऊलवाट जी टाकायची आहे, त्याचं सातत्याने आपण सगळेजण प्रयत्न करत असतो. या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा गौरव करणे, त्यांना प्रोत्साहित करणे आणि निकोपाशी स्पर्धा वाढीला लावणे हे पालकत्वाच्या भूमिकेने DVTचं कार्य आहे. आणि त्या दृष्टीने आमचे सगळे मान्यवर, आमचे सगळे मेंटॉर या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तर त्यासाठी आजचा हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आज आपण आयोजित केलेला आहे. आणि या पुरस्काराचे जे आयोजन आहे ते विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जे आमचे उत्कृष्ट ITI आलेले आहेत, त्यातलं जे सर्वप्रथम ITI त्याची सर्वप्रथम मी माहिती आपल्याला देते आणि त्याचे काही निवडक फोटोसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकाल. त्याची सुद्धा व्यवस्था आज आपण केलेली आहे. तर राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांकाने विजेते घोषित केलेले आहेत. त्यातलं सर्वप्रथम आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ, जिल्हा यवतमाळ, आणि त्याचे प्राचार्य आहेत, ज्यावेळेला निवड प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला बुटले मॅडम आणि आता भंडारे साहेब. तर कृपया या यवतमाळचे काही निवडक फोटो आपण या ठिकाणी दाखवत आहोत. संस्थेच्या इमारतीचे फोटो या ठिकाणी आहेत. आणि त्याचसोबत ह्या संस्थेने जे काही कार्य केलेलं आहे ते संस्थेचं कार्य अतिशय सुंदर आहे. आणि संस्थेच्या कार्यामध्ये माननीय बुटले मॅडम यांनी अगदी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. यामध्ये त्यांनी संस्थेचा परिसर फार सुंदर असा विकसित केलेला आहे. त्यांचे जे सगळे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांची जी प्लेसमेंट आहे जवळपास 90%पेक्षाही त्यांची जास्त आहे. आणि त्यासोबत त्यांचे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2020 मध्ये रोहिणी हुकरे ही भारतातून प्रथम आलेली आहे. यवतमाळमध्ये भारतातून प्रथम आलेली आहे. आणि त्यांचे MOU मध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या औद्योगिक आस्थापना संस्थांमार्फत त्यांनी MOU केलेले आहेत. भरती मेळावे सुद्धा यशस्वीपणे आयोजित केलेले आहेत. जवळपास 80% मुलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि प्रगतीच्या दिशेने त्यांची मुलं वाटचाल करत आहेत. महिंद्रा प्राईड क्लासरूम त्यांनी डेव्हलप केलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी संस्था परिसर विकसित करतात, स्वच्छता अभियान घेतात. रक्तदान शिबिर त्यांनी बऱ्याच वेळा संस्थेमध्ये आयोजित केले आहे. आणि ज्या बेसिक सुविधा आहे त्या अतिशय उत्कृष्ट रीतीने संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोष खड्डे, त्यासोबत व्यक्तिमत्व विकास शिबिर सतत त्या घेत असतात. आता सुद्धा भंडारे साहेब ते त्याच मार्गाने जात आहेत. ट्री प्लांटेशन अतिशय सुंदर झालेलं आहे. राज्यस्तरीय स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम त्या ठिकाणी राबवला जातो. इन्स्टिट्यूट ब्युटिफिकेशन बघतच आहात तुम्ही किती सुंदर आहे. योग दिवस त्या ठिकाणी मनवला जातो. फायर सेफ्टी प्रोग्राम घेतले जातात. तशी विविध उपक्रम घेणारी अतिशय सुंदर संस्था औप्र संस्था यवतमाळ. मॅडमसाठी आणि सरांसाठी एकदा टाळ्या. तर अशा या संस्थेचे तत्कालीन प्राचार्य म्हणजे ज्यावेळेला आपण निवड प्रक्रिया राबवली त्यावेळेला श्रीमती कविता बुटले मॅडम या प्राचार्य होत्या. त्या सद्यस्थितीत रिजनल लेवलला काम करत आहेत. आणि सद्यस्थितीतले प्राचार्य श्री प्रमोद भंडारे, तर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते पुरस्कार घेण्यासाठी. त्यांना मिळणाऱ्या पुरस्काराचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि ₹5 लाखचा धनादेश. यवतमाळसाठी टाळ्या.
धन्यवाद. हो. राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मिळालेला आहे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद. तर आपण औरंगाबादचे या ठिकाणी इमारतीचे आणि काही त्यांचे ब्युटिफिकेशनचे फोटो या ठिकाणी बघणार आहोत आणि औरंगाबादचे प्राचार्यांना या ठिकाणी आमंत्रित करते की त्यांनी पुरस्कारासाठी स्टेजवर यावं. नाही आपण ओके. पुरस्कार वितरण पार पडल्यानंतर आपण माहिती देऊया, ते जास्त सोयीस्कर. येस मॅम. ओ येस मॅम, येस मॅम, येस मॅम, येस मॅम, येस मॅम. द्वितीय पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांना. प्राचार्यांचे नाव आहेत श्री अभिजित अल्टे. ही संस्था साधारणतः 1959 इतकी जुनी आहे आणि विशेषत्वाने काही विशेष बाबी या संस्थेच्या सांगायच्या तर महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेत संस्थेच्या 5 विद्यार्थ्यांनी पदक जिंकलेले आहेत. अतिशय सुंदर असं विद्यार्थ्यांची अचिव्हमेंट आहे आणि देश पातळीवर हे कौशल्य स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे संस्थेने अतिशय मोठ्या आस्थापनांबरोबर MOU केलेले आहे. एकूण 8 औद्योगिक आस्थापनांबरोबर सामंजस्य करार करण्यात आलेले आहे. संस्थेने कार्यशाळा लॅब अतिशय उत्कृष्टरित्या विकसित केली आहे. प्रीमियम ट्रान्समिशन लिमिटेड या आस्थापनेकडून सुसज्ज असा ई-लर्निंग हॉल तयार करण्यात आलेला आहे. त्याचसोबत GIZ जर्मन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यातर्फे BMW चे इंजिन प्रॅक्टिकलसाठी मुलांना देण्यात आलेले आहे. DST अर्थात ड्युअल सिस्टीम ट्रेनिंग अंतर्गत सुद्धा सामंजस्य करार संस्थेने केलेले आहे. सिमेन्स सारख्या मोठ्या कंपनी सोबत ड्युअल सिस्टीमचा सामंजस्य करार आहे आणि ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये सुद्धा 30 ऑन द जॉब ट्रेनिंग कार्यक्रमाद्वारे जवळपास 850 प्रशिक्षणार्थ्यांना कारखान्यात प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलेले आहे. अशा मोठ्या अचिव्हमेंट्स असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांचं या ठिकाणी द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल आपण अभिनंदन करत आहोत. अल्टे साहेब. पुन्हा एकदा प्राचार्य आणि टीम औरंगाबाद यांचे आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. त्यानंतर पुढील पुरस्कार आहे तृतीय पुरस्कार राज्यस्तरीय डॉन बॉस्को खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला. श्री अमर प्रभू सर यांचे मोठ्या औद्योगिक आस्थापनांसोबत सामंजस्य करार आहेत. त्यासोबत त्यांनी बऱ्याचशा कंपन्यांसोबत टायअप केलेले आहे ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी, प्लेसमेंट आणि अप्रेंटिसशिपसाठी. जवळपास या सर्व विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि ऑन द जॉब ट्रेनिंग हे मिळत असतं, त्यामुळे त्यांचं प्रमाण 100च्या आसपास आहे. त्यासोबत कार्यशाळा आणि लॅबचे विकसन केलेले आहे. प्लंबिंग लॅब डेव्हलपमेंट केलेली आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह. त्याचप्रमाणे DST अंतर्गत त्यांचे सामंजस्य करार आहेत. DST अंतर्गतचे सामंजस्य करारांना मान्यता मिळून त्यामध्ये ॲडमिशन सुद्धा झालेली आहेत. ऑन द जॉब ट्रेनिंग प्रोग्राम 73 घेतलेले आहेत आणि 3.8 करोड रकमेची CSR फंडातून ऑटोट्रॉनिक्स प्रशिक्षण प्रयोगशाळा सुद्धा त्या ठिकाणी सज्ज केली आहे. तर अशा सुंदरशा अशा डॉन बॉस्को प्रायव्हेट ITI श्री अमर प्रभू सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. डॉन बॉस्कोचे फोटो आपण त्या ठिकाणी बघू शकता. सुंदर अशी संस्था आहे. अभिनंदन डॉन बॉस्को ITI आणि टीम. धन्यवाद. राज्यस्तरीय 3 प्रथम द्वितीय तृतीय या पुरस्कारानंतर आता आपण विभागीय ज्या निवडलेल्या संस्था आहेत
त्यामध्ये मुंबई विभागातील अहमद अब्दुल्ला खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंब्रा यांना आमंत्रित करतो. या ठिकाणी प्राचार्य आहेत श्री फिरोज सर. ऑनलाईन यामध्ये आपण फोटो बघू शकतात. अहमद अब्दुल्ला गरीब संस्था मुंब्रा सुंदर अशी संस्था आहे. बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवतो. योजनांचे कार्यक्रम, इव्हन डीबीटीचे कार्यक्रम, ऑनलाईन शिक्षणाची गरज घेता लाईट बोर्ड तंत्रज्ञानाचा उपयोग आणि डिजिटल लॅब या ठिकाणी तयार केलेली आहे. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांचे गणित हा विषय चांगला होण्यासाठी त्यांनी मॅथमॅटिक कार्यशाळा हा एक नवीन उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. त्यानंतर संदाता विषयाच्या प्रशिक्षणासाठी अद्ययावत वेल्डिंग सिम्युलेटर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर अशा पद्धतीने अनेक लेटेस्ट टेक्नॉलॉजी घेऊन जे चालत आहेत ते अहमद अब्दुल्ला खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे आपण या ठिकाणी अभिनंदन करत आहोत. आणि मी फिरोज सरांना विनंती करते की त्यांनी पुरस्कारासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावे. लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह अतिशय सकारात्मक पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांच्या विकासासाठी वाटचाल करणारी ही उत्कृष्ट अशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. पुन्हा आपण संस्थेचे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करूया. धन्यवाद सर. त्यानंतर पुणे विभागातून उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे सांगली. या संस्थेमध्ये मुलांचे प्रवेश आणि त्यांना मिळणारा ऑन द जॉब ट्रेनिंग, त्यानंतर त्यांच्या प्लेसमेंट या ठिकाणी अतिशय चांगल्या पर्सेंटेजने त्यांनी प्रगती केलेली आहे. त्यानंतर जेम पोर्टल हाताळण्याचे प्रशिक्षण, रोड सेफ्टी प्रोटेक्शन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिले जातात. यंत्रसामुग्रीची प्रभावीपणे मांडणी कार्यशाळांमध्ये केलेली आहे. आणि त्याचसोबत टाटा मोटर्स, फोर्स मोटर्स, थायसन ग्रुप, जय हिंद इंडस्ट्रीज पुणे, सुझुकी ऑटोकॉर्प इत्यादींसोबतचे सुंदर असे MOU. तर मी माननीय पारगावकर सरांना विनंती करते की त्यांनी पुरस्कारासाठी या ठिकाणी आमंत्रित व्हावं. उत्कृष्ट अशा सांगली ITIचे फोटो आपण या ठिकाणी बघू शकतात. माननीय पारगावकर सर यांचे अभिनंदन, टीम सांगलीचे अभिनंदन. बऱ्याचशा समाजाला उपयोगी अशी शिबिरं, रक्तदान शिबिर, श्रमसंस्कार शिबिर सुद्धा या संस्थेत राबवले जातात. हरित संस्था अभियान सुद्धा राबवलं जातं. करोनामध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ट्रेनिंगचे सुंदर आयोजन त्या संस्थेमध्ये केलं जातं. महिला दिन, क्रीडा दिन, तंत्र प्रदर्शन आयोजन इत्यादी गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. माननीय पारगावकर साहेब, ITI सांगली आणि टीम सांगली यांचे पुनश्च एकदा अभिनंदन. धन्यवाद पारगावकर साहेब. त्यानंतर नाशिक विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्कृष्ट सहजीवन औद्योगिक प्रशिक्षण संस्था टेहू, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. टेहूचे जरा या ठिकाणी आपण बघूया की किती सुंदर अशी संस्था आहे. टेहूचे फोटोग्राफ्स आपल्याला दिसत आहे. टेहू शिस्त, स्वच्छता, प्रगती 3 सूत्रांवर संस्थेची वाटचाल होते आहे. CNC, ऑटोकॅड विशेष ट्रेनिंगची सुविधा आहे. टेहूचे प्राचार्य माननीय पाटील साहेब. सहजीवन औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य या ठिकाणी यांना आमंत्रित करते की त्यांनी पुरस्कारासाठी या ठिकाणी यावं. मान्यवरांना विनंती करते. सहजीवन औद्योगिक प्रशिक्षण संस्था टेहू LED बल्बची स्वयंनिर्मिती या संस्थेमध्ये झालेली आहे. विविध तज्ञांचे चर्चासत्र, दरवर्षी रोजगार मेळावा, त्यानंतर बरेचसे MOU, क्लासरूम, नाविन्यपूर्ण ई-लायब्ररी अशा सर्व या संस्थेच्या अचिव्हमेंट्स आहेत. पुन्हा एकदा सहजीवन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अभिनंदन करूया. पुढची संस्था औरंगाबाद विभागातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची औरंगाबाद आणि प्राचार्य आहेत नंदकिशोर आहेरकर सर. अतिशय सुंदर अशी ही संस्था आहे. संस्थेचे फोटोग्राफ्स या ठिकाणी आपण बघू शकतात. राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा
2021 मध्ये इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये त्यांची एक आकांक्षा नावाची मुलगी राज्यातून दुसरी, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग मध्ये सुद्धा राज्यातून पहिले, दुसरे, तिसरे क्रमांक या संस्थेने पटकावले आहेत. माननीय नंदकिशोर आहेरकर साहेब यांना मी विनंती करते की त्या ठिकाणी पुरस्कारासाठी यावं. मान्यवरांना विनंती करते. संस्थेने महिंद्रा प्राईड स्कूल आणि नंदी फाउंडेशन यांच्यातर्फे सॉफ्ट स्किल प्रशिक्षण दरवर्षी संस्थेत राबवलं जातं. वृक्षारोपण केलेलं आहे. GIZ कडनं करिअर गायडन्सच्या कार्यशाळा या ठिकाणी राबवल्या जातात आणि संस्थेमध्ये अद्ययावत असे सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. धन्यवाद. पुढील संस्था आहे अमरावती विभागातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोर्शी. प्राचार्य आहेत श्री नितीन कथले सर. कथले सरांना या ठिकाणी आमंत्रित करते. त्यांनी पुरस्कारासाठी या ठिकाणी यावं. मान्यवरांना विनंती करते. अमरावती विभागातील ही मोर्शी संस्था अतिशय सुंदर आहे आणि वृक्षारोपण अभियान, त्यानंतर संस्था ब्युटिफिकेशन अतिशय सुंदर आहे. सामंजस्य करार केलेले आहेत. JSW कमलेश्वर PPP अंतर्गत आहे ही संस्था. टाटा कन्सल्टन्सी, मारुती सुझुकी यासोबत यांचे MOU आहेत. संस्थेतील उल्लेखनीय कामं म्हणजे प्रशिक्षणाकरता ऑन द जॉब ट्रेनिंग, रोजगार शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा, नंदी फाउंडेशनचं महिंद्रा प्राईड स्कूल अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांकरता स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग. कथले सर आपले खूप खूप अभिनंदन आणि टीम मोर्शी अभिनंदन. आपला पुढील विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागातील विजेती संस्था आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. प्राचार्य श्री हेमंत आवारे सर. हेमंत आवारे सरांना निमंत्रित करते. ही जी संस्था आहे 1957 पासून खूप जुनी अशी संस्था आहे आणि विविध योजना या विविध ट्रेनिंग प्रोग्राम या ठिकाणी राबवले जातात. 1575 प्रशिक्षणार्थ्यांना यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये. राफेल फायटर प्लेनचे निर्माते डेझॉल्ट एव्हिएशन यांच्याकडचं प्रशिक्षण या संस्थेमध्ये राबवलं जातं. हे विशेष आहे. ड्युएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग मध्ये ट्रॅक्टर मेकॅनिकचा कोर्स या ठिकाणी मान्यता पावलेला आहे आणि त्याचबरोबर सुरू झालेला आहे. त्यानंतर 2016 साली ऑल इंडिया स्किल कॉम्पिटिशन मध्ये इलेक्ट्रिशियन व्यवसायात उत्कृष्ट इलेक्ट्रिशियन ट्रेड उत्कृष्ट संस्थेकरता अवॉर्ड मिळालेला आहे. रोजगार मेळावे, भरती मेळावे या अचिव्हमेंट संस्थेच्या खूप सुंदर आहेत. आवारे सरांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते आणि टीम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांचं अभिनंदन करते. धन्यवाद सर. धन्यवाद मान्यवरांचे. या सर्व संस्थांना या ठिकाणी आपण सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, धनादेश यांनी यांचा गौरव केलेला आहे. उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनंतर आता पुढचा क्रमांक आहे कौशल्याचार्यांचा. कारण संस्था ही निदेशकाशिवाय संस्था हे आणि विद्यार्थ्यांशिवाय संस्था हे आपण इमॅजिन करू शकत नाही. आयुष्यातील वाटचालींचे जे गुरुचे महत्त्व असते आणि ते स्थान असते ते अनन्यसाधारण असते आणि त्यासाठी कौशल्याचार्य राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात. वर्ष 2020 पासून महाराष्ट्र यात अग्रक्रमणावर आहे आणि अशा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निदेशकांचा आज या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्यातील प्रथम क्रमांक म्हणजे 2021 मध्ये ज्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यांना सन्मानित करत आहोत. त्यांचे नाव आहे मंगेश अजाबराव पुणकर सर. या ठिकाणी आज ते उपस्थित आहेत. त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते आणि पुरस्कार वितरण सोहळा करता करता त्यांची माहिती सुद्धा देते. पुणकर सर या ठिकाणी आपले स्वागत आहे. पुणकर सरांनी प्रशिक्षणात दृकश्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर केलेला आहे. कौशल्य विकासाकरता राज्य स्तरावर विविध गटित समितीमध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहे. प्रभावी ऑनलाईन प्रशिक्षण साहित्याची निर्मिती, रक्तदान, फोटोग्राफी, अल्पमुदतीचे अभ्यासक्रमाचे प्रभावी संचलन, रोजगारक्षम व्यवसायाच्या माहिती प्रसारासाठी चित्रफितींचे निर्माण असे सुंदर कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. पुढचे पुरस्कार विजेते आहेत श्रीयुत गंगाराम कोलापटे, कौशल्याचार्य पुरस्कार 2020 चे विजेते. कोलापटे सरांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी यावं. कोलापटे सर हे फिटरचे इन्स्ट्रक्टर असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई 11 मधील विजेते निदेशक आहेत. त्यांनी DGT सिलेबस मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर पुढील पुरस्कार विजेते आहेत श्रीमती रेणुका गवळ. रेणुका गवळ मॅडमला विनंती करते की त्या ठिकाणी उपस्थित व्हावे. मान्यवरांना विनंती करते मॅडमला सन्मानित करावे. रेणुका गवळ मॅडम शिल्प निदेशक ड्रेसमेकिंग या ट्रेडमध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य मॅडमने केलेले आहे. त्यांच्या विद्यार्थिनींच्या यशोगाथा अतिशय सुंदर आहेत.
त्यांच्या काही विद्यार्थिनी दुबईला गेलेले आहेत, काहींनी स्वतःचे स्वयंरोजगार करत आहेत. अभिनंदन गवळ मॅडम. धन्यवाद मान्यवरांचे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सर्वांचे अभिनंदन. आणि आजच्या कार्यक्रमाला जे विशेषत्वाने उपस्थित आहेत आणि ज्यांना आपण मेंटॉर म्हणतो आमच्या विभागाचे, माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय माननीय दीपेंद्र सिंह कुशवाजी यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय मंत्री महोदय, आपल्या विभागाचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम पार पडतोय आणि आपला विभाग खूप चांगली प्रगती करत आहे असे श्री नवाब मलिक सर, आपल्या विभागाचे प्रधान सचिव मनीषा वर्मा मॅडम आणि आपले DBTचे संचालक श्री दळवी साहेब आणि इथे उपस्थित माझे सर्व सहकारी, सर्व जॉईंट डायरेक्टर्स, मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि सर्व ITI मधून आलेले प्रिन्सिपल्स, इन्स्ट्रक्टर्स आणि त्यांचे इतर सहकारी. सर्वात अगोदर मी धन्यवाद देईल दळवी साहेबांना की त्यांनी मला या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी दिली. कारण मी माझं सौभाग्य मानतो की या विभागामध्ये आल्यापासून काही दिवस मला संचालनाचं काम पाहण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे निमित्ताने मला हेही आनंद आहे की आज ज्या 9 ITI ला पुरस्कार मिळाले सर, त्यापैकी 6 ITI ला माझी विजिट झालेली आहे आणि मी स्वतः ते ITI पाहिलेली आहे. मला आठवतंय यवतमाळ किंवा औरंगाबाद ITI मध्ये ज्यावेळी आम्ही गेलो होतो 2019 डिसेंबरचे कालावधीमध्ये, त्यावेळी त्यांची खूप तळमळ होती की ITI ला पुढे कसं न्यायचे आहेत आणि त्यांच्यासमोर प्रचंड अडचणी होते आणि ते सर्व अडचणींना मात करून आज ते इथे उभे आहेत आणि त्यांनी हे पुरस्कार मिळवलेले आहेत. त्यांना इथे पाहून मला खूप आनंद होत आहे. तसंच नागपूरची ITI असेल, सांगलीची ITI असेल, मुलींची जी ITI आहे औरंगाबादची, ते पण मी पाहिलेली आहेत. फक्त 3 ITI मला नाही पाहता आले, त्याचे दुःख आहे. आणि दुसरं दुःख असं आहे की आपल्याकडे जे कालावधी होता त्यापैकी बऱ्यापैकी कालावधी हे कोरोनामुळे गेलेला आहे. त्यामुळे बरेचसे ऍक्टिव्हिटीज आपल्याला जे करायचे होते करता नाही आले. पण एक गोष्ट मी नक्की सांगतो की ज्यांना काहीही करायचे असते तर कितीही अडचणी आले ते समोर जातात आणि पुढे त्यांना यश नक्कीच मिळते. जसे आपल्या क्लासमध्ये 10 मुलं असले, 20 मुलं असले तर त्यापैकी त्यांचे एखादी मुलाला 100 अडचणी असतात तरी तो प्रथम क्रमांक मिळवतो. तसेच तुम्ही लोक आहात. सो माझं आपल्या सगळ्यांना हा सांगताना मला आनंद होत आहे की मला या विभागामध्ये जवळपास 2 वर्ष झालेली आहेत आणि 2 वर्षाची कालावधीमध्ये मॅक्झिमम कालावधीमध्ये माननीय मंत्री महोदयचेच कालावधी आहेत, 1-2 महिने सोडले तर त्यांनी आल्यापासून विभागामध्ये खूप बदल करायचे आणि या विभागाला पुढे कसं न्यायचे आहेत याच्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी आपल्याला नवीन योजना द्यायच्या आणि ज्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना, आपले ITIचे शिक्षकांना किंवा या राज्याची जनतेला होईल अशा पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत. विभागाचा आणि उद्योगाशी जोड संबंध कसा तयार होईल याच्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केलेले आहेत. सुदैवाने मंत्रालयीन पातळीवर आपल्या विभागाला नेहमी चांगला नेतृत्व मिळालेलं आहे. आता मॅडम अगदी प्रोएक्टिव्ह आहे. मला 3-4 महिन्याचा अनुभव आहे. दुर्दैवाने यापूर्वी मला मॅडमच्या सोबत कधीही काम करण्याची संधी नाही मिळाली, पण आता जी संधी मिळाली त्यामध्ये मी खूप शिकलेलो आहोत आणि बघतोय की प्रत्येक प्रॉब्लेमचं सॉल्युशन त्याच वेळी आणि काही वेळा जर गरज असेल तर आउट ऑफ द वे जाऊन कसं त्याचं काढायचंय, कारण आपले लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे ह्या पद्धतीच्या त्यांच्या नेहमी प्रयत्न असतात आणि त्याच्यामुळे तुमचे जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते नक्की सुटतील. दळवी साहेबांनी आल्यापासून खूप धडाके बाजीने काम सुरू केलेले आहे. आज त्यांचं भाषणही जोरदार होतं. सगळे विषय त्यांनी कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये आता मी जर काही विषय बोलले तर त्यामध्ये सिरियसली रिपिटेशन फार होईल,
पर एक विषय नक्की आपल्याला सांगताना आनंद होत आहे की आपले जे स्किल कॉम्पिटिशनमध्ये जे विद्यार्थ्यांनी खूप सहभाग घेतला, आता ते सर्व टीम आज आपली गांधीनगरला पोहोचलेली आहे आणि मला खात्री आहे की आपले सगळ्यांचे जे अथक प्रयत्न आहेत त्याला नक्कीच यश मिळतील आणि सगळ्यात जास्त पदक आपल्याला या जोनल स्पर्धेमध्येही मिळतील आणि यापुढे नॅशनल स्पर्धेमध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धा ज्यावेळी होणार आहेत त्यामध्येही आपल्याला सर्वात जास्त पदक मिळतील. त्याचे मागची एक गोष्ट सांगायचे आवश्यक आहे की या पहिल्यांदा झालं असेल की आपले जिल्हापासून राज्यस्तरीय आणि राज्यस्तरीय पासून जे काही स्पर्धा पुढे जाणार आहे जोनल किंवा नॅशनल, त्यामध्ये विद्यार्थ्यांना तयार करण्याचा संपूर्ण खर्च आपल्या विभागाने करण्यासाठी मंजुरी दिली. त्यासाठी मी व्यक्तिशः आणि विभागाच्या वतीने मॅडम आणि मंत्री महोदय दोघांचा मनापासून आभारी आहे. इथे जास्त वेळ न घेता, कारण आपल्याला खूप महत्त्वाचे मार्गदर्शन ऐकायचे आहेत, आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय कुशवा साहेब. हे आमचे मेंटॉर आहेत. काही अडचण आले ते आम्ही अतिशय मोकळेपणाने त्यांच्याकडे मांडतो आणि स्किल कॉम्पिटिशनचं यश म्हणजे आपल्या ITIच्या आणि सर्वच मुलांना पुढे कसं न्यायचं ते त्यांनी खूप सुंदर पद्धतीने हे केलं आणि मॅडमचा सपोर्ट तर आहेच. आपल्या माननीय प्रधान सचिव, आपल्या सर्वांच्या लाडक्या, आवडत्या आणि आपल्या वाटणाऱ्या अशा माननीय मॅडम मनीषा वर्मा मॅडमला मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आदरणीय मंत्री महोदय नवाब मलिक सर, आपले विभागाचे सहकारी श्री दळवी साहेब, दीपेंद्र खुशवाजी, आजच्या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित असलेले आपले राज्यस्तरीय जे काही ITIचे प्राचार्य आहे ज्यांना आज पुरस्कार देण्यात आलेला आहे, ITI यवतमाळ, ITI औरंगाबाद, डॉन बॉस्को ITI, त्यांचे तत्कालीन व सध्या कार्यरत जे प्राचार्य आहे, विभागीय स्तरचे जे सर्व विजेता आहे, अहमद अब्दुल्ला प्रायव्हेट ITI ठाणे, ITI सांगली, सहजीवन प्रसारक मंडळ प्रायव्हेट ITIचे प्राचार्य, ITI गर्ल्स औरंगाबाद, ITI मोर्शी अमरावती, ITI नागपूर आणि तसेच देश आपले राष्ट्रीय स्तरावर ज्यांना कौशल्याचार्य पुरस्कार विजेते जे आहे आपले मंगेश अजबराव पुनकर सर, गंगाराम बाबूराव कोलपाटे, रेणुका प्रकाश गवाडे, सर्व आमचे सर्व सहसंचालक, ऑनलाईनवर जुडलेले आमचे सर्व ITIचे प्राचार्य, स्टाफ, विद्यार्थीगण, तसेच आपले सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि आमचे उपस्थित इथे असलेले सर्व मंत्रालयाचे सहकारी अधिकारी, MSSDSची टीम, इनोव्हेशन सोसायटीची टीम, पत्रकार बंधू भगिनींनो, मला आज इथे सर्वप्रथम आजचे हे जे सर्व उत्कृष्ट ITIला आणि जे सर्वोत्कृष्ट आपली राष्ट्रीय पातळीवर ज्याची ओळख झाली अशी सर्व फॅकल्टी, त्यांचे हे जे सत्कार समारंभ आहे त्याला इथे आयोजनमध्ये सहभागी होता खूप आनंद होत आहे. अशा कार्यक्रम माझी दृष्टीने कुठलेही ऑर्गनायझेशन करता खूप महत्त्वाचे असतात आणि जे काही दळवी साहेब म्हटले त्याच्या माझा जी भावना होती तेव्हा ती हेच अभिप्रेत होता की आपले जे काही सर्व परिस्थितीला मात देऊन त्याच पॉलिसीमध्ये त्याच सिस्टममध्ये जे लोक उत्कृष्ट योगदान करतात त्यांच्या रेकग्नेशन कुठेतरी होणे आणि त्याचा सत्कार करणे ही आपली कुठलीही ऑर्गनायझेशनची HR मॅनेजमेंटसाठी एक फार महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्यानी इतरांना पण प्रेरणा मिळते आणि हे ऑर्गनायझेशनमध्ये एक सकारात्मक ऊर्जा त्याचा निर्माण होते आणि ती पुढे जाते. आणि म्हणून आपण पाहिलं असेल जेव्हा ज्योती इथे प्रोफाईल देत होती सर्व ITIसची की आपण जे निकष विचारले होते की ही कॉम्पिटिशन म्हणजे आपण काय कोणते ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्सवर त्यांची निवड करणार आहोत
आणि त्यामध्ये आपले जे काही ॲडमिशन्स ड्रॉपआउट पर्सेंटेजेस आहे, प्रशिक्षणाचे जे काही गुणवत्ता आहे, रोजगार व स्वयंरोजगार विद्यार्थ्यांसाठी मिळवून देण्याची जी काही संधी आहे, HR डेव्हलपमेंट किंवा संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट त्याच्या कशा पद्धतीने करण्यात आला आणि ओव्हरऑल मॅनेजमेंट, हे सर्व निकषवर आपण हे पॅरामीटर्सवर अधिकाऱ्यांना आणि ही जी निवड समिती होती त्यांनी त्याची निवड केलेली आहे. आणि या निकष जे आहे त्याची स्क्रीनिंग प्रोसेस जी आहे त्याच्यावर आपल्याला अजून काही सुधारणा किंवा त्याची ऑब्जेक्टिव्हिटी आणि त्याची रिगर ही जे वाढवण्यासाठी आपली काही सूचना असतील तर आपण हे नक्की नंतर करा. पण आज जे विजेते आहे सगळ्यांना हे माहिती आहे की त्यांनी खूप उल्लेखनीय काम केलेले आहे. औरंगाबादची ITI आहे, त्यांची जी विद्यार्थी होती तिची आपण म्हणजे त्यांचे जे विद्यार्थी आहे त्यांना नॅशनल लेवलवर म्हणजे वॉक ओव्हर असं मिळालेलं आहे, रिजनल ना बघता, आणि ते डायरेक्टली नॅशनलवर जाणार आहे. इंडस्ट्री लिंकेजेसमध्ये त्यांनी जवळपास 8 MOUs केलेले आहे आणि इतर खूप म्हणजे असे क्रिएटिव्ह प्रकल्प त्यांनी राबवलेले आहे. मी परत डिटेलमध्ये जात नाही कारण त्यांच्याबद्दल बोलणं झालेलं आहे. ITI यवतमाळमध्ये आपण जेव्हा पंतप्रधान साहेबांनी ते रोहिणीचा सत्कार आणि नाव त्यांचे प्रोग्राममध्ये उल्लेख झाला होता, ती आपली नॅशनल लेवलची टॉपर झाली आणि संस्थेने जी काही भरतीसाठी मेळावे केलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास 80% त्यांना यश मिळालेलं आहे. त्याशिवाय यवतमाळ ITIनी महिंद्रा प्राईड क्लासरूम आणि परिसरमध्ये इतर हेल्थ कॅम्प्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग, इतर जे काही काम आहे ते केलेले आहे. डॉन बॉस्कोची ITI आहे, त्यांना DGTनी आता अपग्रेड करून 3.33 ग्रेड दिलेला आहे. त्यांचे जे काही 23 कॉर्पोरेट सोबत जे काही त्यांचे MOUs आहे आणि त्यांची जी ऑटोट्रॉनिक्सची वर्कशॉप आहे, त्याच्याशिवाय प्लंबिंगची लॅब आहे, सिमन्स आणि बाकी इतर जे काही त्यांनी उपक्रम राबवलेले आहे आणि विशेषतः CSR फंडिंग मोबिलाइज करून त्यांनी ज्या पद्धतीने स्टुडंट्सच्या स्कॉलरशिप घेतलेला आहे, मला वाटतं ते आपल्याला सर्वांसाठी एक उल्लेखनीय काम आहे. त्याचप्रमाणे जे आज आपण फॅकल्टी कौशलचार्य ज्यांना आपण मंगेशजी, गंगारामजी आणि रेणुका मॅडम त्यांना जे आपण सत्कार केलेला आहे त्यांनी पण उत्कृष्ट उदाहरण आपले समोर दिलेलं आहे आणि आपले राज्याचं नाव लौकिक केलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या परत मनापासून अभिनंदन करते की आपण हे सर्व आपली टीममध्ये आहोत आणि तुमच्या प्रेरणाने म्हणजे इतर ITIs आणि आपले सर्व जे फॅकल्टी आहे ती पण प्रेरणा घेऊन असंच काम करणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आपला जे देश आहे ते जर आपल्याला इकॉनॉमिक पॉवर हाऊस किंवा नॉलेज इकॉनॉमी आपण ज्याला म्हणतो तर स्किल्ड वर्कफोर्स ज्याचं कौशल्ययुक्त मनुष्यबळ त्याचा एक अविभाज्य आणि सेंटर कोर तो काम आहे आणि ते आपण सर्व ITIs प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मिळून ते करत आहात आणि जवळपास 1.5 लाख विद्यार्थी आपले ITI म्हणून दरवर्षी पास होतात. तर ही जे आपण जेव्हा काम करतोय तर त्याला जी काही इंडस्ट्री रेलेव्हंट आजची जी आधुनिक तंत्रज्ञान आहे, जे काही कॉर्पोरेट प्रॅक्टिसेस आहे त्याच्याशी अद्ययावतीकरण आपले सिलेबसच्या आणि टीचिंग मेथोडॉलॉजीच्या हे करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे काही आपले परिसरमध्ये इंडस्ट्री आहे त्यांच्यासोबत टायअप्स करणं आणि अजून त्यांना जे बरेचशी ITIsनी असे इंडस्ट्री टायअप्स केलेले आहे पण हे वाढवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय माझी ही विनंती आहे आपले सर्व जे व्हर्टिकल्स आहे की तुम्ही नुसतं ITIsला फक्त ट्रेड्स जे ट्रेडिशनल ट्रेड्स आहेत त्यांना शिकवण्यासाठी बघू नका. आपले जे काही इतर डिपार्टमेंटमध्ये जे व्हर्टिकल्स आहे, आपली इनोव्हेशन सोसायटी आहे, आपला MSSDS जे स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आहे, त्यांचे जे काही विविध नवीन उपक्रम आहे त्यांना राबवणे ते ITI एक एक्सपेरिमेंट ग्राउंड झाला पाहिजे. तो एक लॅबोरेटरी ऑफ इनोव्हेशन झाली पाहिजे
आता रेणुका मॅडमशी सकाळी बोलताना मला कळलं की त्यांची जी मुली आहे ड्रेसमेकिंगमध्ये, त्यांनी स्वतःची गारमेंट फॅक्टरीमध्ये जाऊन दुबईला शिकून त्यांनी स्वतःचे गारमेंट हे डिझाईन केलेले आहे आणि ते चांगल्या पद्धतीने त्या मुली काम करतात. म्हणजे माझं उदाहरण देण्याचा हा अभिप्रेत आहे की त्या मुलींनी जे स्टार्टअप, त्याला स्टार्टअप ट्रीट करून आपले विभागामध्ये जे स्टार्टअप योजना आहे त्याच्यामध्ये त्यांना पुरस्कृत करणं, त्यांना सीड कॅपिटल देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना आपले जे काही इन्क्युबेशन सेंटर्स इनोव्हेशन सोसायटीनी तयार केलेली आहे त्यांच्याशी आपले जे विद्यार्थी स्वयंरोजगारकडे ITI मधून बाहेर पडतात त्यांना हे सर्व सोयी सुविधा आपले इन्क्युबेशन सेंटर्स मार्फत मिळाली पाहिजे, त्यांना सीड कॅपिटल मिळाला पाहिजे. आणि कॉलेजमध्ये जसं आपण विचार करतोय की आपल्याला पुढे भविष्यात इग्निशन ग्रांट द्यायची आहे, ते ITIला काही पर्सेंटेज ही नवीन जेवढी आपण योजना करतोय त्याच्यामध्ये काही टक्के निधी प्रत्येक अभिनव योजनाची ITIचे मुलांसाठी रिझर्व असायला पाहिजे असं मला वाटते. आणि मग आपल्याला जी ITI आहे ते एक इनोव्हेटिव्ह उद्योजकतासाठी, नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी, स्वयंरोजगारकडे वळण्यासाठी, स्टार्टअप्स करण्यासाठी तो पण एक फर्टाईल ग्राउंड आपल्याला मिळू शकते आणि आहेत असं मला वाटते. तर फक्त आपल्याला हे लिंकेजेस हे करण्याची गरज आहे. आपले जे काही स्टार्टअप, आपले जे आपण प्रोत्साहन महाराष्ट्रामध्ये इन्क्युबेटेड स्टार्टअप्सला जे आपण हे प्रोत्साहन दिलेलं आहे, त्याशिवाय जे आपले ITIमध्ये जे कुशल युवा वर्ग तयार होतोय त्यांची कशी, म्हणजे त्यांना कशा बाहेरची एजन्सीज किंवा ग्लोबल कंपनीजमध्ये आपल्याला प्लेसमेंट देता येईल त्यांच्याशी MOU करून, अशा आपला प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून ITIची थीमवर पण आपण ग्लोबल एक्सपोमध्ये म्हणजे जाणार आहोत. तर माझं हेच आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण हे जे वाटचाल एक्सलन्सची आणि ही उत्कृष्ट काम करण्याची हे जे ठेवलेली आहे त्याला अजून गती मिळावी. प्रशासनतर्फे जे काही आपल्याला मदत पाहिजे त्या मी आमची सर्व टीम माननीय मंत्री महोदयाच्या मार्गदर्शनमध्ये आम्ही अतिशय तत्पर आहोत. आणि परत आपल्याला सर्व विजेत्याला इथे आमच्या अभिनंदन. आणि बरेच मला माहिती आहे की आपण पुरस्कार फक्त काही निवडक लोकांना दिलेला आहे, पण खूप ITI अशी आहे जिथे विद्यार्थी आणि फॅकल्टी अतिशय चांगलं काम करतात. सर्वांना म्हणजे माझं अभिनंदन. आणि आपण हे जे विशेष प्रयत्न करून ॲडमिशन्स चांगले करून घेतले कोविड असूनही, त्याच्याबद्दल पण प्रत्येक प्राचार्याचा आणि त्यांच्या टीमचा प्रत्येक आपल्याला अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद मॅडम. निर्मळ मन आणि कल्पक शक्ती असणाऱ्या मॅडमने आम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं. माननीय मंत्री महोदयांना विनंती करते. धन्यवाद. कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत आपल्या राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना 2019-20च्या उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पुरस्कार तसेच कौशल्यचार पुरस्कारच्या वितरण सोहळ्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित या विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा मॅडम, आमचे विभागाचे कमिशनर आयुक्त दिव्यांश सिंह कुशवाहा जी, आपले विभागाचे डायरेक्टर सन्माननीय दिगंबर दळवी जी, कार्यक्रमाला उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी आणि ज्यांना पुरस्कृत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रथम, दुय्यम, तृतीय आणि सहविभागातले
जी आय टी निवडण्यात आली, त्याचबरोबर कौशल्याचारी ज्या 3 लोकांना पुरस्कृत करण्यात आलं ते सर्व त्या संस्थेचे विजेते, उपस्थित बंधू आणि भगिनी. सर्वप्रथम मी ज्या लोकांना ज्या ITIला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचे पण अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर विभागीय स्तरावर ज्या 6 लोकांना पुरस्कृत करण्यात आलेले आहेत त्यांचे पण मनापासून अभिनंदन. आणि आपण त्याचबरोबर 3 लोकांना उत्कृष्ट कामगिरी बजावल्यानंतर कौशल्याचार पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यांच्या पण मनापासून त्यांचं पण अभिनंदन करतो. पण मी आता बसून तिकडे बोलत होतो दळवी साहेबांशी की आपण ज्यांना राज्यात निवड झाली त्यांना 5 लाख रुपये देतो, दुय्यम क्रमांकावर जे आलेले त्यांना 3 लाख, थर्ड पोझिशनवालेला 2 लाख आणि 6 विभागाला 1-1 लाख देतो. पण जोपर्यंत हे जे कौशल्याचे आहे किंवा आपले जे ट्रेनर्स आहे त्यांच्या मेहनतीशिवाय कुठलीही ITI पुढे जाऊ शकत नाही. आणि 3 लोकांना नुसतं आपण सर्टिफिकेट देऊन थांबताय हे योग्य नाही. मी आज जाहीर करतो या सर्वांना पण 1-1 लाख रुपये आपण पुरस्कार आणि पुढच्या वर्षापासून नाही, आज जी नावं जाहीर झालेली आहे तुम्ही माझ्याकडून मंजुरी घ्या, यांना पण 1-1 लाख रुपयाचे पुरस्कार द्या. म्हणजे कौशल्य विकास विभाग या देशासाठी किती महत्वाचा आहे ही चर्चा होत राहते. आधी पण एक कार्यक्रमात मी बोललो, या खात्याचा मंत्री कधीही समाधानी राहत नाही. कुठल्याही मंत्र्याला कोणी भेटायला जात आहे, तो केंद्राचे असेल, विविध राज्यांचे असेल, त्याच्याकडे काय दिलेली आहे जबाबदारी. पण मला वाटते ही जबाबदारी इतकी मोठी आहे, जर व्यवस्थित हा खाता कुठल्याही मंत्र्यांनी चालवला तर संपूर्ण राज्याची दिशा बदलण्याची ताकद या खात्यामध्ये म्हणजे आजच्या घडीला या देशामध्ये मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे. शेतकरी आणि बेरोजगार हा 2 विषय गाजते आणि या खात्याने व्यवस्थित कामं केली तर या देशातले या राज्यातले प्रश्न सोडवण्याची ताकद या खात्यामध्ये आहे. पण आपण बघत असताना नुसतं आपल्याला वाटतं की ITIच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या कारखान्यामध्ये ट्रेंड वर्कफोर्स तयार करायचा आहे, त्या दृष्टिकोन ठेवून आपण कामं केली पाहिजे. पण या खात्याच्या माध्यमातून आज ITI ही म्हणजे ब्लू कॉलर वर्कफोर्स तयार करण्याचे काम करत आहे. पण इथून आपल्याला व्हाईट कॉलर माणूस पण तयार करायचा आहे, या दृष्टिकोन ठेवून आपल्याला कुठेतरी मी सांगितलेलं आहे की आपण इथे कुठेतरी या माध्यमातून आपण उद्योजक निर्माण करायचं आहे, स्टार्टअप तयार करायचे आहे. नुसता कुठलेही कौशल्य आल्यानंतर तो नोकरीच करू शकतो, कौशल्य आल्यानंतर तो उद्योग पण करू शकतो, हा विश्वास या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे. त्यासाठी मी बोलू इच्छितो की आपल्या राज्यामध्ये जवळपास 417 आपली ITI आहे, 335 किंवा 535 किंवा 36 ITI हे खाजगी आहे. मंत्री झाल्यानंतर माझ्याकडे खाजगी ITIचे लोक येत होते की आम्हाला अनुदान द्या. एक मानसिकतेतून आपण बाहेर पडले पाहिजे की आपण शिक्षकांसाठी संस्था तयार करतो की विद्यार्थ्यांसाठी. शाळा असेल, कॉलेजेस असेल, तयार झाले की बेनिफिशियरी कोण हे ठरत नाही आणि सगळी चर्चा अवतीभोवती हे शिक्षकांच्या बेनिफिटसाठी होत राहते. आपला टार्गेट काय आहे? आपलं टार्गेट आहे आपले विद्यार्थी तयार करणे. आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मी बोलत नाही की या शिक्षकाला आम्ही दुर्लक्षित करणार आहे.
जे अनुदान मागणारी लोक होती, मी बोललो अनुदान मिळू शकत नाही, पण आता तुमची जबाबदारी आहे, आम्ही फी देण्याची तयारी घेतलेली आहे, तुमच्याकडे जे विद्यार्थी येतील फी आम्ही भरू, तुमचा दर्जा सुधारला की तुमच्याकडे लोक जास्त येतील, तुमच्याकडे 200-400चा इंटेक असेल 1000पर्यंत जा, पण पैसे तुम्हाला खर्च करायचे नाही, फी भरण्याची जबाबदारी हे सरकार सांभाळते आणि त्या दृष्टिकोन ठेवून आपण ती योजना या राज्यात सुरू केली. मला वाटतं जे खाजगी ITI लोक आहेत ते आजच्या घडीला उपस्थित आहे. तुमची जबाबदारी आहे की प्रत्येक जो विद्यार्थी पोर्टलच्या राऊंडमधून तुम्हाला ॲडमिशन घेताय त्या सर्वांना तो ही योजना लागू आहे, पण एक त्याची त्रुटी आहे. आता काही लोकांना आपण अल्पसंख्याक दर्जा दिलेला आहे, त्याला 50% ॲडमिशनचे अधिकार दिले आहेत, ते राऊंडच्या माध्यमातून येत नाही. उद्या आपण सांगणार आहे की त्याला आम्ही देणार नाही, कारण ते राऊंडच्या माध्यमातून आमच्याकडे आले नाही. मी या अल्पसंख्याक दर्जा, तो डाऊन बॉस्के असेल, अहमद गरीबची लोक असतील किंवा इतर राज्यातली कुठलीही संस्था असेल, त्यांना बोलू इच्छितोय की तुम्ही मायनॉरिटीचे, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, जे काही स्टेटसची लोक असतील, तुम्ही ॲडमिशन घेत असताना पोर्टलवरून घ्या, कारण त्या विद्यार्थ्यांना पण पैसे आम्ही देण्याची तयारी दर्शवतो आणि ही सिस्टम तुम्ही अडॉप्ट करा, कारण त्यांना वंचित ठेवता येणार नाही. मग ही सिस्टम सुरू झाल्यानंतर जे खाजगी ITI 535च्या जवळपास आहे त्यांचे पण दर्जा सुधारू शकतो आणि एकंदरीत खाजगी असेल, शासकीय असेल, ही ITI म्हणजे आमची या राज्यातली ITI आहे, त्याचे दर्जा सुधारवणं ही आमची जबाबदारी आहे. मी दळवी साहेबांना आणि मॅडमला सांगितलेलं की काही अधिकार आपल्याकडे न ठेवता खाली अधिकार द्या. काही काळामध्ये आपसात भांडणं असताना आरोप प्रत्यारोप होत राहिले. अधिकारात एकमेकाला कुठेतरी अडकवण्यासाठी की याच्यात भ्रष्टाचार, त्याच्यात भ्रष्टाचार, आणि गेली 5-10 वर्षे या खात्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही. म्हणजे कुठलेही काम आपण करायला गेलो की आरोप होणार आहे. पारदर्शक पद्धतीने कामं झाली तर कितीही आरोप तुमच्यावर कोणी करत असेल तर तुमच्या पाठीशी मी उभा राहणार आहे, आणि निश्चित रूपाने तुम्हाला अधिकार देऊ, प्राचार्याला अधिकार देऊ, डायरेक्टर साहेबांना अधिकार देऊ, पण दर्जा सुधारवण्यासाठी आपण जे जे गोष्ट तुम्हाला गरजेचे असेल, काही आपल्याकडे टूल्स कमी असतील, काही मशिनरी कमी असतील, हे सगळे पुरवण्याची जबाबदारी शासकीय जे ITI आहे ते ITI मध्ये आपण निर्णय घेऊ. एक आपण बघतोय की आम्ही ITI तयार करत असताना एखादा PWDला काम दिलं तर आज कामाला सुरुवात होते आणि 10 वर्ष हळूहळू टुकू हे कामं चालतात. म्हणजे काय आहे, या देशामध्ये एका काळामध्ये इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या आधी जगातली GDPचा 25% वाटा या देशाचा. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आल्यानंतर कुठेतरी हळूहळू आपण मागे गेलो. युरोपीय देश असतील, अमेरिकेसारखे देश असतील, ते सांगताय आमची GDP आणि तुमची GDP याच्यात फरक आहे. म्हणजे जे तंत्रज्ञान नवीन येते, जो कोणी व्यक्ती असेल, संस्था असेल, सरकार असेल, त्याचा वापर करत नाही, ते स्वीकारत नाही, पण तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. मॅडम, आपल्याला मी 2दा बोललो, आपल्या सर्व अधिकाऱ्यांशी माझी चर्चा होते की इमारत बांधायला 10 वर्ष, सुरू व्हायला 15 वर्ष हे आता चालणार नाही. रिफॅब टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या इंडस्ट्रियल सेट आहे. फॅक्टरी बांधण्यासाठी आधी 2-3 वर्ष हे खाजगी लोक पण घेत होते. आता 3 महिन्यामध्ये फॅक्टऱ्या बांधताय आणि फॅक्टरी चालू होते, आणि ती टेक्नॉलॉजी वापर करून आपल्याला पैसे पण वाचणार आहे ना, जे निर्णय होते त्याची अंमलबजावणी पटापट होऊ शकते. त्यासाठी जे काही निर्णय करायचे करा, जिथे आपल्याला ज्या खात्याकडून मंजुरी घ्यायची घेऊ, पण त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. टाटा टॅक्सच्या बाबतीत आपण खाजगी लोकांना पत्र पाठवलं की त्यांना ही योजना मंजूर असेल तर त्यांना पण टाटाबरोबर आपण जोडून देऊ. काही निवडक ITI मध्ये ते सुरुवात होणार आहे, निश्चित रूपाने त्याचा पण फायदा होणार आहे. मॅप्सची योजना आपण आणलेली आहे, म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंगसाठी आपण सिमेंटसोबत करार केलेला आहे. 3 वर्षामध्ये 10,000 लोकांना ते ऑन जॉब ट्रेनिंगसाठी निवड करून त्यांना ट्रेनिंग देणार आहे. म्हणजे आपल्या या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, विशेषकर ITIच्या माध्यमातून आपण कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. नुसता नोकऱ्या नाही, उद्योजक निर्माण करायचं, ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सुरुवातीला कुशवाहा डायरेक्टर असताना आपली चर्चा झाली होती की प्रत्येक ITI मध्ये आपण मिनी इन्क्युबेशन सेंटर तयार करायचं आहे.
म्हणजे ट्रेनिंग घेत असताना त्याला जर त्याच्या मनात असेल की आपल्याला मला उद्योग करायचा आहे, तर तिथे मिनी इन्क्युबेशन सेंटर तयार करण्याची जबाबदारी पण दळवी साहेब आपण स्वीकारली पाहिजे. इंटरनेट कनेक्शन असेल, कम्प्युटरच्या माध्यमातून त्यांना माहिती द्यायची असेल, टेक्नॉलॉजीची माहिती द्यायची असेल किंवा सॉफ्टवेअरची गरज असेल, त्या प्रकारे एक मिनी इन्क्युबेशन सेंटर प्रत्येक IT म्हणजे आजच्या घडीला 417 करा असं मी बोलत नाही, पण डिव्हिजनला मोठ्या शहरांमध्ये जिथे जिथे आजच्या घडीला आपण सुरुवातीला 10, 20, 30, 40चे टार्गेट घेऊन जर करता आला तर आपण ते पण एक कार्यक्रम हातात घेतलं पाहिजे. तर राजकीय लोक बोलायला सुरुवात झाली तर दळवी साहेबांनी 15 मिनिटं बोलले. आता रेकॉर्ड मोडायचं नाही मला. आपण एक टीम वर्क म्हणजे कौशल्य विकास विभाग, तो DVTचा असेल किंवा आमच्या भांडऱ्याचा बोर्ड असेल किंवा कमिशनर साहेबांच्या अंतर्गत जे विषय असतील, एक इंटिग्रेटेड डिपार्टमेंट आपला आहे अशी एक भूमिका घेऊन, त्याच्याशी माझ्या काही घेणं नाही, तो माझा वेगळं यांच्या वेगळं नाही, आपण सगळे एक आहोत आणि हिमतीने ताकदीने निश्चित रूपाने जर आपण पुढे गेलो तर या देशामध्ये महाराष्ट्राने बरेचशा विषयामध्ये देशाला दिशा दाखवली. महाराष्ट्राचा कौशल्य विकास विभाग देशाला एक दिशा देणारा विभाग निर्माण होईल. या आशयाने मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने अतिशय मोठे असणारे आमचे मार्गदर्शक माननीय मंत्री महोदयांचे सुंदर अशा मार्गदर्शनानंतर कार्यक्रमानंतर सगळ्यांनी इथे सहभोजनाची व्यवस्था केलेली आहे, कृपया नोंद घ्यावी. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानंतर आजच्या या कार्यक्रमाचे जे काही आयोजन नियोजन आहे त्याचे कप्तान माननीय श्रीयुत योगेश पाटील साहेब सहसंचालक यांना मी विनंती करते की त्यांनी आभाराचे पुष्प या ठिकाणी. आजच्या कार्यक्रमाला माननीय राज्यमंत्री साहेब शंभूराज देसाई साहेब हे उपस्थित होणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्या ठिकाणी येऊ शकले नाही. परंतु संपूर्ण कार्यक्रमाला विजेत्या संस्थांना आणि कौशल्याचार्यांना त्यांनी आपल्याकडनं शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद माननीय राज्यमंत्री साहेब. आणि त्यांना सुद्धा आमचे आभार. आणि माननीय पाटील साहेबांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनासाठी यावं. नमस्कार. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सन 2019-20 या वर्षासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार व कौशल्याचार्य प्राप्त निदेशकांचा सन्मान या कार्यक्रमाचे आज यशस्वीरित्या संपन्न होत आहे. या प्रसंगी मी सर्व पुरस्कार विजेते औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्यांचे प्राचार्य, व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य तसेच त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. तसेच कौशल्याचार्य प्राप्त पुरस्कार विजेते सर्व निदेशकांचे देखील मी अभिनंदन करतो. आपल्या सार्थ कर्तृत्वाने आपण निश्चितच विभागाची प्रतिमा उंचावलेली आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आजच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रमुख उपस्थित माननीय मंत्री महोदय यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या सर्वांना योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे. आणि सर्वप्रथम या संचलनाच्या वतीने आज त्यांनी कौशल्याचार्य प्राप्त निदेशकांना जे पुरस्कार घोषित केलेला आहे त्यासाठी देखील मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माननीय राज्यमंत्री महोदय आपल्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज उपस्थित होणार होते, त्यासाठी आपण सर्व व्यवस्था केलेली होती, परंतु काही अपय्य कारणामुळे शेवटच्या 10 मिनिटात त्यांचा कार्यक्रम आपला रद्द झालेला होता. परंतु माननीय राज्यमंत्री महोदयांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या विभागाच्या माननीय प्रधान सचिव महोदया, माननीय आयुक्त साहेब तसेच माननीय संचालक महोदय यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपली प्रमुख उपस्थिती लाभल्यामुळे सर्व मंत्रालयीन स्तरावरील अधिकारी तसेच माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी, माझे सर्व सहकारी मित्र यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आजचे कार्यक्रम एकदम व्यवस्थितरित्या पार पाडल्याबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो. या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
च्या व्यवस्थापन मंडळाने ज्यांनी आपल्याला एकदम शेवटच्या क्षणी हा हॉल आणि बाकी सर्व सुविधा उपलब्ध केली त्याबद्दल देखील त्यांचे आभार. आणि सर्व मान्यवरांना आणि आमंत्रितांना मी विनंती करतो की या कार्यक्रमानंतर आपण सहस्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा. सर्व सहसंचालक आणि पुरस्कार विजेत्या संस्था तसेच निदेशकांना माननीय प्रधान सचिव महोदयांनी या भोजनाच्या कार्यक्रमानंतर जी बैठक आयोजित केली आहे त्यासाठी दिलवारा येथे महाराष्ट्र नाविन्यता सोसायटी या कार्यालयात आपण उपस्थित राहावे. कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करूया. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या स्थानी उभे राहावे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माननीय मंत्री महोदय, माननीय प्रधान सचिव, आयुक्त आणि माननीय संचालक यांच्या जेवणाची व्यवस्था समोर मीटिंग हॉल मध्ये केलेली आहे. ज्या ज्या संस्थांना आणि निदेशकांना पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांनी कृपया आपले जे बक्षीस आहेत त्या बक्षिसासाठी पॅकिंग इथे ठेवावी.